हो बाबा, कसली गार हवा आहे ती. अयो, आज लई थंडी आहे. आज जास्तच थंडी. ही बघा आमच्याकडे कसलं धुकं पडलंय आज. बरेच दिवस धुकं नव्हतं, आज पडलंय. आणि फरशीवरती बाहेर तर पायच ठेवू वाटत नाही, इतकी थंडी आहे, जाम थंडी आहे. हे बघा कसे आहे आमच्या इकडचं वातावरण. छान आहे की नाही? मस्त वाटते की नाही? छान आहे, भारी आहे. चला आता पटपट डबा बनवते, नाही तर डब्याला उशीर होतो. हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. आज आहे सोमवार. आता चालली डब्याची तयारी. मी उठून डबा बनवते. आज बनवणार आहे घेवड्याची शेंग. परी गेली आंघोळीला. चला आता शेंग कशी बनवते तुमच्यासोबत शेअर करते. चला आता कढई ठेवली तापायला आणि त्यामध्ये आता मी टाकते तेल. परीची आज फेवरेट भाजी. परीला आवडते घेवड्याची शेंग, म्हणून तिच्यासाठी बनवायची. 2 पळी तेल, 1.5 पळी तेल टाकले मी. आता त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी जिरी आणि नंतर त्यामध्ये टाकायचं आपल्याला जिरी तडतडल्यावर कांदा. घेवड्याच्या शेंगेला आहे ना तुम्ही कांदा नक्की वापरा, खरंच खूप भारी लागतो. हा गेला तेलात कांदा. सांगते की कांदा परत आहे. 2 दिवस झाले मी काय व्हिडिओ शूट केला नाही, कारण ना काय रोज रोज तीस कामं दाखवायची. कंटाळा येतो, तुम्ही पण कंटाळता. मी पण थोडीशी रेस्ट घेतली होती 2 दिवस. मी काहीच शूट केलं नाही 2 दिवस, शनिवार रविवार. आज सोमवारी डायरेक्ट सकाळचं शूट करते. आता हा आजचा व्हिडिओ आज येतोय की उद्या येतोय माहीत नाही मला, पण मी करेल तुमच्यासोबत. जर आज झाला तर शेअर करेल, नाही झाला तर मग उद्या. आज माझी आई पण येणार आहे. आई आल्यानंतर दाखवते तुम्हाला मी. चला कांदा छानपैकी लालसर परतून घेते. कांदा मऊ पडल्यानंतर त्यामध्ये टाकते आता मी घेवड्याची शेंग. मी संक्रांतीच्या अगोदर घेवड्याची शेंग आणली होती आणि मिसळून मी तशीच ठेवलेली. बाकीच्या भाज्या होत्या, त्यामुळे मग घेवड्याची शेंग करण्याचा काय योगच आला नाही. आज म्हटलं आता बघायला बनवा वगैरे कसं पटकन पण होतात भाज्या, अशा मिसळून वगैरे ठेवल्या ना सगळ्याच्या. आणि कडधान्य जर असतील तर ते पण लवकर होतात. चला आता हे छान असतं. कांद्यात आणि तेलात परतून घेतले आणि ह्याला आता झाकून ठेवणार आहे. थोडं मीठ टाकते आधी. मीठ टाकलं तर पटकन शिजलेलं शेंग. हे गेलं चवीनुसार मीठ. आता मीठ टाकलं थोडा कमी गॅस करते आणि झाकण ठेवून हे छान वापरून घेते. चला आता भाजी थोडीफार शिजली का नाही आपण बघूया. भारी इतकी थंडी आहे ना, थंडीने आज माझं नाकच गळायला लागले. आधी जवळजवळ 70% शिजली. थोडीशी अजून शिजू देते, त्यानंतर बाकीचे मसाले घालते त्यामध्ये. चला आता भाजी शिजती तोपर्यंत मी चपात्या करून घेते डब्याला. पीठ मळलेलं शिल्लक चांगलं आहे पीठ, हे शिल्लक एवढं. मग म्हटलं त्याच अगोदर करून टाकाव्या, नंतर मग वाटलेस तर भाकरीसुद्धा करता येते नंतर जेवणाच्या टायमाला. आता चपाती घेते लाटून. त्या डबे आवरले ना सकाळी सकाळी, मग काय टेन्शन नसतं. मग बाकीचं कधी पण होतं. आज आमच्या आई साहेब येणार आहे. आता दीला वाजतील आता कधी. आत्ता जर 7:30ला निघली ना तर 3-3.5 तास लागतात अलिबागवरून इथपर्यंत यायला. 11 वाजेपर्यंत येईल. 11 किंवा 11:30पर्यंत येऊ शकते. तिचं काम आहे ना, त्याच्यामुळे ती येणार इकडे, थांबणार नाही वाटतं. काय करते काय माहिती, त्यामुळे बहुतेक नाही थांबणार, जाणार आहे लगेच. आज 19 तारीख, 19 जानेवारी. आज महिना परीचा बड्डे. 1 महिना राहिला परीच्या बड्डेला. आज पण कुणाचा तरी बड्डे असू शकतो आणि 1च महिना राहिला परीच्या बड्डेला. छान वाटतंय. तिच्या बड्डेला बघूया, तिला ड्रेस घ्यायचा आहे. चला आता चपाती पण लाटून झाली. चला आता छान शिजली घेवड्याची शेंग आणि त्याच्यामध्ये आता मी हळद टाकते. हळद मीठ तर काय अगोदरच टाकले.
त्याला घरचा मसाला पण टाकणार आहे. काय नाही, बस एवढंच मी टाकते घेवड्याच्या शेंगला. एक नंबर शेंग लागते. नक्की अशी शेंग करून बघा तुम्ही. आता हे छान असं परतून घेते मी. दोन्हीकडे गॅस चालू आहे, साईड बाय साईड चपाती पण चालू आहे. तिकडे चपातीकडे पण लक्ष द्यावं लागते, तिकडे भाजीकडे पण लक्ष द्यावं लागते. अशी सकाळी सकाळी तारांबळ उडत असते, म्हणून मी जास्त सकाळी सकाळी शूट करत नाही. सकाळी सकाळी माझा बिझी दिवस असतो. चला, छान अशी घेवड्याची शेंग बघू शकता झाली आपली रेडी. आणि इकडं चपाती पण झाली हे बघा. चला आता परीच आवडून घेते, डबे भरते. ते बघ दरवाजा वाजवतात. जा पळ पप्पा चालले, लवकर आवर पळ. अजून बाटलीच भरली नाहीस हा? तर झाले आता डबे बिबे भरून. परी चालली शाळेत. परी बाय कर. आता आत्ताच परी गेली स्कूलमध्ये. हे जेव्हा जातात ना 8:10ला किंवा 8ला किंवा 8:05ला, जशी त्यांची गाडी येईल ना तशी ते चौकामध्ये जातात. तर मग मी त्यांच्याबरोबरच तिला पाठवते, कारण 5-10 मिनिटाचा फरक असतो शाळेचा आणि ह्यांचा जाण्याचा. म्हणून मग मी सोबतच लावते, कारण मग मला पुन्हा 5 मिनिटासाठी मला मग तिला सोडवायला जावं लागतं. आणि मग घरातली कामं तशीच पडून राहतात. जर हे नसतील तर मी जाते, पण आहेत तर मग ह्यांच्याबरोबरच मी आवरून पाठवते. आता तुम्ही माझा अवतार बघू शकताय. मी अजून आंघोळ नाही केली, तर आता मला छान अशी आंघोळ करायची आहे. आज येणार आहे आमच्या आईसाहेब. मगाशी जसं सांगितलं मी तुम्हाला, तसं तर ती 2 दिवसापूर्वीच येणार होती, पण आली नाही. तिच्यासाठी मी इडलीचं पीठ करून ठेवलं होतं. इडलीचं पीठ संपलं बी, तरी ती आली नाही. आणि आता आज येते. आज राहते का काय माहीत नाही, कारण ती तिच्या कामासाठी येते. आणि चला, ती आल्यानंतर मग मी तुमच्यासोबत शेअर तर करणारच आहे. पण आता घरातली सगळी कामं आवरते. अंथरुणं तर काय मी मगाशीच काढल्यात. आता ही गादी आहे ती आता त्या घरामध्ये नेऊन ठेवायची आणि बाकीची सगळी आवरून घ्यायचं. रात्रीच मी फरशी पुसली. मला वाटतं मी 10 वाजता रात्री फरशी पुसली आहे. खूप खराब झाली होती फरशी. आणि देवपूजा तर काय मला करायची नाही आहे. मग आमच्या साहेबांनीच केली आज देवपूजा. आज म्हणजे तसे ते करतात, रोजच करतात. आता मी लांबूनच दाखवते. देवपूजा झालेली आहे. चला आता आता परीला घेऊन स्कूलमधून. है ना परी? परी आजी नाही आली अजून. 3च्या नंतर येणार. 3च्या. परी गेली होती आईला आणायला खाली. आई दिसल्यानंतर इथून पळत गेली. ती दरवेळेस तशीच करते. आई दिसली ना की तिला आणायला पळत पळत जाते. बॅग जड असणार आहे, कपड्याची बॅग आहे, त्याच्यामुळं मग ती एकटीला जमत नाही आणायला. चला आता मी भाकरी करते. परी आत्ताच घेऊन आले परीला स्कूलमधून. भूक लागली आहे. वांग्याची भाजी आहे, पण भाकरी संपली. आता भाकरी करते. आता आई पण जेवती का काय बघायचं. आणि चला आता करते. आल्यानंतर दाखवते तुम्हाला. ही माझी आजी आहे. ही माझी आजी आहे. आजी हॅलो कर. हॅलो. हॅलो, कशी आहेस तू? बरी आहे? आत्ताच पाणी पिली? तुझा प्रवास सांग कसा होता? प्रवास चांगला झाला. जागा भेटली एसटी. करंडवाल चौकात उतरायचं तर नेलं पर शाळेपाशी, मराठी शाळेपाशी. तिथं आले चालू. खरं? जड होती ना बॅग? जड होती. आली का तू न्यायला मग? होय, आली की मी. हा तुला जेवते. हो का, आजी एवढी चांगली आहे ना माझी. वडापाव आणलाय. आता आम्ही वडापाव खातो आणि पटकन. तर आता आम्ही वडापाव खाणार आहे, तर पटकन आम्ही जेवतो आणि तुम्हाला नंतर भेटतो. तर आई आली, त्याच्यानंतर थोडा वेळ बसलो. मी जेवण केलं. तिला तर काही जेवण करायचं नव्हतं, म्हणून मग तिने नाही केलं. नाश्ता केला तिने थोडासा. त्याच्यानंतर मग ना आईने नवीन मोबाईल घेतला आहे. आत्ता बहिणीकडे गेली होती त्यावेळेस. तर आता ती दाखवते तुम्हाला सगळ्यांना. तर खूप दिवस झालं, म्हणजे मला वाटते 3-3.5 वर्ष झालं ती जुनाच मोबाईल वापरत होती. चालत होता म्हणून तिने त्याच्यावर चालवलं होतं, पण तो मोबाईल आता व्यवस्थित चालत नव्हता, म्हणून मग हा घेतला आहे. तिने तिच्या स्वतःच्या कष्टाच्या पैशावरती हा घेतलेला आहे. आणि खरंच त्याचा आनंद काही वेगळाच असतो. आणि ती दाखवत होती. खूप भारी वाटत होतं खरंच. बरेच दिवस झाला आई अलिबागला गेली नव्हती बहिणीकडे. बहीण तिकडे राहते त्याच्यामुळे. आणि मग ती खूप दिवसातून गेल्यामुळे, आणि तिचा हळदी कुंकूचा पण कार्यक्रम होता, तर हळदी कुंकासाठी तिने आईला ही साडी घेतली आहे.
खूप सुंदर साडी आहे, खूप सॉफ्ट साडी आहे. ती मला दाखवत होती. खरंच मला खूप आवडली. खूप मस्त साडी दिसली माहिती का वारकऱ्यांच्या वल्ली मेल असते का त्यांच्यासारखी दिसते मुख्य. हेलो आजी, आपको ये मेडल्स आपको कहाँ पे मिले हैं? कोणी सत्कार केला अलिबागला? ये आपको किसने दिए? आई आल्यामुळे संध्याकाळी बिर्याणी करायची ठरवली होती. मग तिला तर काय खायची नव्हती, पण मुलांसाठी ती म्हटली की कर बिर्याणी, म्हणून मग बिर्याणी केली होती. बिर्याणी एकदम साधी, सिंपल आणि कुकरमधली बिर्याणी, झटपट बिर्याणी मी तुमच्यासोबत शेअर करते. सगळे खडे मसाले घेतलेत, कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि मसाल्यांचा डब्बासुद्धा घेतला आहे. चिकन मॅरिनेट करून ठेवले, दही, आलं, लसूण पेस्ट लावून. त्यानंतर मग मी एक कुकर ठेवला तापायला. कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये कांदा टाकला आहे आणि टोमॅटो टाकले. छानपैकी हे गाळ होईपर्यंत चांगलं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. ह्याला जास्त काळपट असं परतून घ्यायचं नाही आहे, फक्त गाळ होईल असं परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे मी खडे मसाले घेतले होते ना, ते सगळे त्यामध्ये मी टाकणार आहे आणि थोडीशी हळद टाकणार आहे. हे सगळं टाकून छान असं परतून घ्यायचं आहे. आज पहिल्यांदा मी फर्स्ट टाईम मोठ्या कुकरमध्ये बिर्याणी बनवते आणि कुकरमधली बिर्याणी कशी लागते ही एकदा मला बघायची आहे. त्यामुळे मग मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. मॅरिनेट केलेलं चिकन आता मी त्या कांदा आणि टोमॅटोच्या फ्रायमध्ये टाकून देते आणि ह्यालासुद्धा आहे ना सगळे मसाले लावलेले आहेत. बिर्याणीचा जो रेडीमेड मिक्स मसाला होता ना, तो सुद्धा बिर्याणी मॅरिनेट करताना त्यामध्ये मी टाकला आहे. आता हे चांगलं असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तेल थोडं जास्तच लागतं बिर्याणी करताना आणि कुकरमध्ये म्हटल्यावरती थोडंसं मी ना एक्स्ट्रा क्वांटिटीने टाकले आणि हे चांगलं असं परतून घेतले. तुम्ही बघू शकता टेक्स्चर काय भारी दिसते, एकदम मस्त मसाल्यांचं टेक्स्चर आहे. इतका सुगंध, अरोमा इतका छान येत होता ना. त्याच्यानंतर आहे ना बोलण्याच्या नादामध्ये मी ना तांदूळ धुवून ठेवले होते, 10-15 मिनटं असेच ठेवले होते तांदूळ धुवून आणि ते तांदूळ आहे ना ह्याच्यामध्ये मी टाकले. त्यावेळेस मला व्हिडिओ शूट करायचं लक्षातच नाही. तर आता तांदूळ टाकल्यानंतर मी थोडंसं शूट घेतले आणि तुम्हाला दाखवले. त्यानंतर बिर्याणी शिजण्यापुरतं त्यामध्ये पाणी टाकलं आणि झाकण लावून त्याच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्या. तर ही कुकरमधली बिर्याणी एक नंबर झाली होती. तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही कुकरमधली बिर्याणी. मला शूट घ्यायचं विसरले, पण मी दाखवते तुम्हाला आता. इतकी सुट्टी मस्त आणि खरंच खूप छान झाली होती. पहिल्यांदा केली पण मस्त झाली. तिचे 11:30 आणि आता ही थोडीशी भांडी आहेत आणि हा कुकर पण आहे. तर आता हे सगळं क्लीन करून घेते किचन, कारण सकाळ परत डब्यासाठी लागतात भांडी. 11:30 वाजले, सगळं किचन क्लीन झाले, भांडी पण इकडे घासून झालेत. फक्त हा कुकर राहिलाय, कारण कुकर खाली लागला होता म्हणून मग तो भिजायला ठेवलाय आणि आता झोपते. उद्या सकाळी बाकीचा ब्लॉग आपण कंटिन्यू करूया. चला आता आत्ताच आईला सोडवून आले माघारी आणि ती जायच्या वेळेला मला शूट घ्यायचं लक्षातच नाही, कारण सकाळी घाईगडबडीमध्ये सगळं आवरलं आणि रिक्षामध्ये बसताना सुद्धा मला लक्षात राहिलं नाही. आणि आत्ताशी बोलते मी तुमच्यासोबत आणि हा ब्लॉग आता इथंच एंड करते, कारण घरातली कामं पण आवरायच्यात. आणि कसा वाटला मला नक्की सांगा. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.